राष्ट्रवादीची मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपली। बैठकीत मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या तक्रारी सांगितल्या। अबू आझमींची माहिती। कोल्हापुरात काँग्रेस भाजप ताराराणी आघाडीला धक्का। माजी महापौरांसह 23 माजी नगरसेवक शिवसेनेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग। भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल। आगामी पालिका निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेकडे। श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर। शिंदे मुंबई पालिकेची जबाबदारी देणार, सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्केचवरून मोदी सरकारवर टीका। सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका। भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या अपात्रता निर्णयाला स्थगिती। बच्चू कडू यांना मोठा दिलासा। बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद। अमरावती जिल्हा बँक प्रकरणी सविस्तर भूमिका मांडणार। जिल्हा बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद होणार। बुलढाण्यात महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नागरिकांच्या विविध समस्या आणि कामांचा घेतला आढावा। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला सरकारचा ग्रीन सिग्नलची शक्यता। शिवसेनेच्या आमदारांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर। सरकारच्या बैठकीत 8 गावांचा प्रस्ताव देण्याच्या सूचना। देशाच्या आणीबाणीला आज 50 वर्षे पूर्ण। आणीबाणीमधील बंदिवानांचा भाजप करणार सन्मान। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज कार्यक्रम। आणीबाणीच्या काळात 1,72,000 लोक तुरुंगात। आरएसएसच्या सर्व राष्ट्रवादी शक्तींना संपवून एकाधिकारशाही राजवट लादण्याचा त्यांचा विचार। मात्र आम्ही इंदिराजींची आणीबाणी उखडून टाकली। भाजप खासदार समीक भट्टाचार्य यांचं वक्तव्य। आणीबाणीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त। इंदिरा गांधींनी दडपशाहीला दुसऱ्या पातळीवर नेलं। ओडिशाचे भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांचं वक्तव्य। बारामतीत माळेगाव कारखाना निवडणुकीची रणधुमाळी। अजित पवारांच्या पॅनलचे 3ही उमेदवार आघाडीवर। माळेगाव कारखान्याची पहिली फेर मतमोजणी पूर्ण। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्र पत्रकार परिषद। इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत पत्रकार परिषद घेणार। आशियाई कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवला सुवर्ण पदक। तर राधानगरी तालुक्यातील नरतवाडे गावचा सुपुत्र आदित्य जाधव याने रौप्य पदक पटकावलं। रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ। नॉन एसी मेल एक्सप्रेसच्या दरात प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ। रेल्वेचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार। 1 जुलैपासून रेल्वेची भाडेवाढ। नॉन एसी मेल एक्सप्रेसच्या दरात प्रति किलोमीटर 1 पैशाची वाढ। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। एनडीपीएस पथकाची कारवाई। 3घांवर गुन्हा दाखल। पुण्यात नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। फुरसुंकीच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने नागरिक संतप्त। मंगल मोडवेंची वाहतूक शाखेत बदली झाल्याने नागरिकांचा रास्ता रोको। सायन उड्डाण पुलाचं काम जलद गतीने करा। 31 मे 2026 पर्यंत सायन उड्डाण पुलाच्या कामाची डेडलाईन। पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश। राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी शासकीय स्थानिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी। संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुलसचिवांना शिपाई नाही। शिपाई नसल्यानं उपकुलसचिवांनी स्वतः दस्तऐवज आणि साहित्य डोक्यावर नवीन विभागात हलवलं। व्हिडिओ व्हायरल। पुण्यात विमानतळ परिसरातील अपघात टाळण्यासाठी बेकायदा बांधकामांवर लक्ष देण्याचे आदेश। नगररचना विभागाच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश। कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या 191व्या जयंतीचं औचित्य साधत रक्तदान शिबिराचं आयोजन। जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी केलं संबोधित। नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन। कोल्हापुरात डॉक्टर अभय बंग यांच्या सर्च सोबत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार। हा करार संस्थेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, कुलगुरूंचा विश्वास। बुलढाणा जिल्ह्यातील प्रभाग रचनेची प्रक्रियेला वेग। बुलढाण्यात 61 जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि 122 पंचायत समिती प्रभागांचे पुनर्रचना प्रस्तावित।
कोल्हापूर रेल्वे स्थानकाची कामं संथ गतीनं सुरू. काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे केवळ 56 दिवसांची मुदत. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वयसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामिनावर आज निर्णय येण्याची शक्यता. मनीषा मुसळेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. शाळेच्या नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांच्या 150 अधिक वाहनांवर कारवाई. स्कूल बस व्हॅन्समध्ये अतिरिक्त विद्यार्थी बसवल्यामुळे कारवाई. पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाचा चपरा. रेल्वेतून पडून भावाचा मृत्यू. विवाहित बहिणीला नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश. 15 वर्षांनी बहिणीला न्यायालयाचा दिलासा. सोलापूर जवळील बाळे येथील आदिला नदीची सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. कोल्हापुरात ग्राहकांनी फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागावी. यासाठी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांना ग्राहकांना सहकार्य करण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं आवाहन. बुलढाण्यात बांधकाम मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकामात मजुरांना सुरक्षेचं साहित्य नाही. जालन्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेला गटशिक्षणाधिकारी देणार भेट. आष्टीतील जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. यावेळी वकील संघामार्फत आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित. परभणीतील दर्गा, बुरानुद्दीन आणि कब्रस्तान या नोंदणीकृत संस्थेच्या जागेतील अतिक्रमण हटवण्याची मागणी. मुस्लिम बांधवांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. परभणीतील पाथरी तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटला. तालुक्यात नवीन 10 डीपी बसवण्यात आले. साताऱ्यात डबेवाडीत जमिनीच्या वादावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. पुरातन काळापासूनची जमीन बेकायदेशीररित्या दुसऱ्यांच्या नावावर केल्याचा आरोप. जालन्यात विमुक्त जाती अप्रवर्गातील घुसखोरी थांबवण्यासाठी गोर सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा. चंद्रपुरात अल्ट्राटेक माइन्स ते पालगाव या मार्गासाठी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन सुरू. आंदोलनात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा देखील सहभाग. रत्नागिरीत साखरपा बस स्थानकावरील शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. परिवहन विभागाकडे तक्रार देऊन देखील दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी. हिंजवडी आयटी पार्कला पालिकेत समाविष्ट करा. अभियंत्यांसह ग्रामस्थांची मागणी. हिंजवडी परिसरातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ. ठाणे महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. 5 दिवसात 73 अनधिकृत बांधकामांवर हातोडा. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केली कारवाई. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचं आंदोलन. महसुली कामाचा राग मनात धरत खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आंदोलकांचा आरोप. पुण्याच्या कात्रज कोंढवा रस्त्यावर भिंत कोसळली. रस्त्यावर उभ्या 3 चारचाकी वाहनांवर भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं 3ही वाहनांचं मोठं नुकसान. नागपूरच्या 12 वर्षांच्या विराजमध्ये विशेष टॅलेंट. गडकरींनी केलं कौतुक. दिव्यांगत्वावर मात करून इतरांना देतोय प्रेरणा. जुलै महिन्यात येणार 20 रुपयांची नवी नोट. नोटांवर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी. ऑक्टोबरपर्यंत मुंबई गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द. मॉन्सून वेळापत्रकाचा पर्यटकांना फटका. मुंबईत डेंग्यू मलेरियाची साथ. 2 आठवड्यात मलेरियाचे 341 तर डेंग्यूचे 48 रुग्ण. मुंबईकरांनी काळजी घ्यावी. पालिका प्रशासनाकडून आवाहन. मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीए कडून 12,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा. विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता आणि आहार भत्त्यात वाढ होणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचा निर्णय. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध. जमीन न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका. सांगलीत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध करणार. शेतकरी सरकारचा डाव उधळल्याशिवाय राहणार नाहीत. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा इशारा. सोलापुरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. मोजणी करण्यासाठी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना केला विरोध. अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बनल्या धोकादायक. वालाना गावातील शाळांच्या भिंतींना गेले तडे तर वर्गावरील पत्रे देखील गेले उडून. ट्रॅक्टरचा एक हप्ता चुकला. शेतकऱ्याचे ट्रॅक्टर महिंद्रा फायनान्स कंपनीने नेले. शेतकऱ्याने विनंती करून देखील ट्रॅक्टर न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकलंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जेजुरीतून प्रस्थान. विठूनामाच्या गजरात पालखीने प्रस्थान ठेवलं. पालखी आज वाल्हेगावी मुक्कामी असणार. पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी. पोलिसांकडून AI तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित. वारकऱ्यांना पिठलं भाकरी, ठेचा आणि लोणच्याची मेजवानी. शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांची मांदियाळी. नागपूरच्या ओयो हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बापलेकाला अटक. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाची कारवाई. राज्यातील बेकायदेशीर हुक्का बारवर कडक कारवाई होणार. राज्याच्या अवर सचिवांचे आदेश. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसाठी विशेष मोहीम राबवली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. नागपुरात ऑपरेशन थंडर अंतर्गत जप्त केली अंमली पदार्थ. पोलिसांनी नष्ट केले सुमारे 714 किलो अंमली पदार्थांचा साठा जाळून नष्ट. हिंगोलीत पोलिसांचे 2 ठिकाणी छापे. सुमारे 80,000 रुपये किमतीचा 3 किलो गांजा जप्त. 3 जणांवर गुन्हा दाखल. मालेगावात येवल्यात कॅफेच्या नावाखाली अश्लील काम सुरू. पोलिसांचा 3 ठिकाणी छापा. 2 कॅफे चालक ताब्यात, 1 फरार. धाराशिवमध्ये वैद्यकीय सेवा नाकारल्याने खासगी हॉस्पिटलची तोडफोड. तोडफोडीत डॉक्टर आणि हॉस्पिटलचं मोठं नुकसान. चंद्रपूरमध्ये शेतीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या. आरोपी मुलाला पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.25 कोटींचे MD ड्रग्ज जप्त. NDPS पथकाची कारवाई. 3घांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात दुचाकीवरून येणाऱ्या चोरांची दहशत. गंगापूर शहरातील मयूर पार्क आणि साईसृष्टी पार्क परिसरात भीतीचं वातावरण. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांनी काढला पळ. परभणीत घरफोडी करून फरार चोर ताब्यात. आरोपीकडून 6,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालन्यात गावठी पिस्तूलसह तलवार बाळगणाऱ्या 2 जणांना अटक. आरोपीकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूस आणि धारदार तलवार जप्त. जालन्यात घनसावंगी तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा. उपविभागीय अधिकाऱ्यांची धाड पडताच माफियांनी काढला पळ. अवैध वाळू साठ्याचा पंचनामा. काही माफियांची नावे समोर. अमरावतीत शेतकऱ्यांची आत्महत्या. व्याजाने दिलेली रक्कम फेडू न शकल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. रक्कम देणाऱ्या 2 दोघांविरुद्ध गुन्हा दाखल तर एकाला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. बीडमध्ये खोल विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवनदान. वन्यजीव रक्षक आणि वन विभागाच्या मदतीनं काळविटाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद. नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2025 स्पर्धेचा विजेता. आशियाई कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवला सुवर्णपदक. ऊसतोड कामगाराचा मुलगा आदित्य जाधवनं देखील पटकावलं रौप्य पदक. राज्यात क्रीडा सुविधांसाठी 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. प्रत्येक गावात 10 लाख रुपयांपर्यंतचे क्रीडा साहित्य पुरवलं जाणार. राज्य क्रीडा विकास विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी ब्लॅक कॅट कमांडोला दिलासा नाही. पत्नीच्या हत्येच्या प्रकरणात दोषी ब्लॅक कॅट कमांडोला सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. शुभांशु शुक्ला आज घेणार अंतराळात झेप. इस्रोची X4 मोहीम आज प्रक्षेपण होणार. दुपारी 12:01 प्रक्षेपण होण्याची शक्यता. आसाम पर्यटन विकास महामंडळ आणि बिग ट्री एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार. गुवाहाटी येथे मुख्यमंत्री हेमंत बिस्वामी यांच्या उपस्थितीत करार. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल. रॅली दरम्यान गाडीखाली चिरडून एका समर्थकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीचा विमान उड्डाणांना फटका. एअर इंडियासह जगभरातील अनेक विमान उड्डाणे रद्द. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.